प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र महान नावामध्ये पुन्हा एकवा या आजच्या या संदेशामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीतो. प्रियानो, मागील शास्त्र भागामध्ये संदेशामध्ये आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त जो देवाचा शब्द, देवाचं स्वरूप प्रगट करण्यासाठी या जगामध्ये आला. आज आम्ही पाहणार आहोत प्रियानो की येशू ख्रिस्ताचं स्वरूप कसं आहे. आणि मग या पवित्र शास्त्रामध्ये जो ख्रिस्त आमच्या दृष्टीस पडतो तेव्हा आम्हाला काय लाभ होतो. पवित्र शास्त्रामध्ये मत्ती कृष्णवर्तमानामध्ये 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहणार आहोत येशूचे रूपांतर. मत्ती कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान या सापणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखता पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करताना त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करतो, आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्याचवर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर माझा जीव संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. तेव्हा येशूने जवळ येऊन त्या स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी डोळे वर करून पाहिले. तो येशूशिवाय कोणी त्यांच्या दृष्टीस पडला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यास आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मेलेला तू उठेल तोपर्यंत हा साक्षात्कार झाल्याची कोणाला सांगू नका. त्यावर त्याच्या शिष्याने त्याला विचारले की एलिया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात. येशूने उत्तर दिले, एलिया येऊन तो सर्व काही यथास्थित करील हे खरे, परंतु मी तुम्हाला सांगतो की एलिया आलाच आहे आणि त्यांनी त्याला न ओळखता मनास वाटेल तसे त्याला केले. त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे. त्या बाप्तिस्मा करणारा योहान त्याचविषयी हा आपणास सांगतो असे शिष्य समजले. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला पाहायला मिळतं आपलं खरं स्वरूप डोंगरावरती 3 शिष्यांना प्रगट केलेलं आहे. पेत्र, याकोब आणि योहान यांना एका उंच डोंगरावरती बायबल देवाचं वचन सांगतं प्रभूनं त्यांना स्वतःहून नेलेलं आहे. 6 दिवसानंतर बायबल सांगतं की प्रभू येशूने या तिघांना नेलं. खरं पाहिलं तर या अध्यायामध्ये मत्ती 17मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त या तिघांबरोबर त्या उंच डोंगरावरती आहे. आणि ज्या वेळेला ते तिथं पोचले तेव्हा येशू ख्रिस्ताची जे रूप आहे, येशूचं रूप ते त्यांच्या देखत पालटलेलं आहे. त्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी झालं आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा मोशे आणि एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करताना त्याच्या दृष्टीस, त्या तिघांच्या दृष्टीस पडलेले आहे. आपण 2 वेगवेगळ्या घटना पाहतो. एक की पेत्र, याकोब, योहानाला येशू ख्रिस्ताचं जे स्वरूप आहे ते बायबल सांगतं की सूर्यासारखं तेजस्वी आणि त्याची वस्त्रे जी आहेत ते प्रकाशासारखी शुभ्र असे दृष्टीस पडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी फक्त प्रभू येशू ख्रिस्त नाही, मोशे आणि एलिया या तिघांच्या सेवकांच्या दृष्टीस म्हणजे पेत्र, याकोब आणि योहान या शिष्यांच्या दृष्टीस पडलेले आहे. प्रियानो, आज मी देवाचा सेवक मला सांगू इच्छितो की जो प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांबरोबर, लोकसमुदायांबरोबर तो कार्य करत असताना पुष्कळ त्यानं अद्भुत कार्य केले. यांच्या देखत त्यांना अंधळ्यास दृष्टी दिली, लंगड्यास उठवलं, 38 वर्षाचा दुखणेकरी चालू लागला, शब्दानं भूत घालवली, लाटा वादळ त्यानं थांबवले शब्दानं. प्रभूच्या शब्दानं कार्य झालं, रोगी बरे झालेत, वादळ लाटा थांबलेत आणि प्रभूनं जितक्यानं स्पर्श केला ते पण बरे झालेत. एवढंच नाही तर येशू ख्रिस्ताला ज्यांनी स्पर्श केलं त्या गर्दीमध्ये शिरून त्या रक्तस्रावी स्त्रीनं येशूला स्पर्श केला आणि तिच्या रक्ताचा झरा सुकून गेला. जी येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात येऊन उभे राहिली, पश्चाताप करू लागली, ती पापी स्त्री देखील तिची क्षमा पावलेली आहे.
मग हे सगळं घडत असताना आम्हाला पाहायला मिळतं, मग या तिघांना येशू ख्रिस्ताला उंच डोंगरावर नेऊन आपलं खरं स्वरूप का दाखवलं? कारण त्याच्या कृतीद्वारे आम्हाला पाहायला मिळतं तो आरोग्यदाता आहे हे आम्हाला पाहायला मिळत होतं. कारण तो आंधळ्या स्पर्श करत असे, आंधळ्याचे डोळे उघडत असे, लंगडे चालू लागत, बहिरी ऐकवत, मेलेले उठत, कुष्ठ शुद्ध होत. होय, प्रभू येशू ख्रिस्त आरोग्यदाता आहे ही यांच्या दृष्टीस पडलं आणि यांनी विश्वास ठेवला होता. 5 भाकरी 2 मासे प्रभूने 5,000 जीव घातले. पेत्राच्या रिकामी बोटीमध्ये पुष्कळ मासे दिले. होय, प्रभू येशू ख्रिस्त पुरवठा करणारा देव होता हेही त्यांनी ओळखलं. एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा स्पर्श लोक करत होते विश्वासानं, तेही बरे होत होते हेही यांनी ओळखलं. प्रभूच्या उपस्थितीमध्ये ज्याने येऊन पश्चाताप केला त्या पापी स्त्री, तिलाही पापांची क्षमा मिळाली. मग प्रश्न हा पडतो की जर या समुदायाने, या शिष्याने येशू ख्रिस्ताला ओळखलं होतं की येशू आरोग्यदाता आहे, येशू पुरवठा करणारा देव आहे, येशू क्षमा करणारा, पाप क्षमा करणारा देव आहे, मग खरं स्वरूप दाखवण्याचा हेतू काय होता? प्रियानो, या 17व्या अध्यायाच्या अगोदर आम्हाला 16व्या मत्ते 16व्या अध्यायामध्ये आम्हाला जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे संभाषण झालेलं आहे शिष्यांबरोबर, त्याकडं मी विशेष करून तुम्हाला वळवू इच्छितो. मत्ते कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय 17 ते 20 ही वचनं. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, क्षमा करा, 16व्या अध्यायामध्ये 13 पासून 20 पर्यंत. नंतर फिलिपाच्या कैसरेकडल्या प्रांतात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कोण एक असे म्हणतात. तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आज मी देवासेवक तुम्हाला हे सांगू इच्छितो की होय, आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखला आहे की येशू आरोग्यदाता आहे, येशू पुरवठा करणारा देव आहे, येशू पाप क्षमा करणारा देव आहे, येशू तारणदाता आहे. तरी पण लोक म्हणतात, प्रभू मला दर्शन दे, प्रभू तू माझ्या दृष्टीस पडावंस अशी माझी इच्छा आहे. आज देवाचा सेवक मी त्याला सांगू इच्छितो, प्रियानो, प्रत्येकाला असं वाटतं की परमेश्वर मला दर्शन द्यावं. परमेश्वराला पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच आहे. या ठिकाणी मला पाहायला मिळतं, या शिष्यांना, लोकसमुदायाला हे समजलं होतं की येशू देवाचा पुत्र आहे, तो तारणारा आहे, तो मुक्तीदाता आहे, तो सहाय्य करताय, तो क्षमा करणारा आहे, आरोग्यदाता आहे. परंतु येशू ख्रिस्तानं या शिष्यांना त्यांचं आपलं स्वतःचं खरं स्वरूप दाखवण्यासाठी एक प्रश्न विचारलेला आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तानं उंच डोंगरावर नेऊन खरं स्वरूप दाखवलं, पण त्याच्या अगोदर तो त्यांना तपासत होता. आजही तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त तपासत आहे. कदाचित तुमचा आजार बरा झाला असेल म्हणून तुम्ही म्हणत असाल येशू आरोग्यदाता आहे. तुमच्या घराला आशीर्वाद मिळाला असेल, उद्योगाला आशीर्वाद मिळाला असेल म्हणून तुम्ही कबूल करत असाल की येशू पुरवठा करणारा देव आहे. तुम्हाला पापांची क्षमा, व्यसनातून मुक्ती मिळाली असेल म्हणून तुम्ही कबूल करत असाल की येशू ख्रिस्त मुक्तीदाता आहे. पण तुम्हाला सांगू द्या, तुमच्या वैयक्तिक अनुभवाच्या साच्यामध्ये येशू ख्रिस्ताला बसवू नका की तो फक्त आरोग्यच देणारा देव आहे, तो फक्त क्षमाच करणारा देव आहे, तो फक्त मोक्ष प्राप्ती देणारा देव आहे. तुमच्या साच्यामध्ये, तुमच्या मानवी साच्यामध्ये ख्रिस्ताला बसवू नका. ओ, तो देवाचं स्वरूप आणि देवाचं सत्य आणि तो पवित्र विश्वव्यापी देव आहे. तो सर्व समर्थ आहे, तो सर्व ज्ञानी आहे, तो सर्व व्यापी आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं मनुष्य शिष्यांना विचारलं की लोक मला काय म्हणतात? आज या जगाला, आज तुम्हाला हाच प्रश्न आहे की येशू ख्रिस्ताला तुम्ही काय म्हणून ओळखता? आरोग्यदाता म्हणून, फक्त पुरवठा करणारा, फक्त तुम्हाला सहाय्य करणारा, फक्त तुम्हाला सोडवणारा? आज मी देवाचा दास सांगू इच्छितो, ख्रिस्ताला तुमच्या मानवी साच्यामध्ये बसवू नका. जे तुम्हाला अशक्य आहे ते प्रभूला शक्य आहे. आजार कोणताही असो येशू बरं करतो. संकट कोणतंही असो येशूच्या नावात निघून जातं. सैतान कितीही असू देत येशूच्या नावात निघून जातात. येशू एकच आहे. त्यांचा येशू वेगळा आणि आमचा येशू वेगळा नाही.
त्या मंडळीत येशू वेगळा, या मंडळीत असं काही नाही. त्या पास्टरमध्ये येशू वेगळा, आपल्यामध्ये वेगळा, असं काही नाही. बायबल सांगतं प्रभू एकच आहे. सेवेचे अनेक प्रकार आहेत. आत्मा एकच आहे, देव एकच आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही येशू ख्रिस्तावर कसा विश्वास ठेवलेला आहे? तुम्ही कसं त्याच्या वचनामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या सेवकाबरोबर, त्याच्या विश्वासणाऱ्याबरोबर तुम्ही राहतात, यावरती तुमचं आशीर्वाद, अभिषेक आणि आयुष्य अवलंबून आहे. म्हणून प्रभू येशूने विचारला प्रश्न की मला लोक काय म्हणतात. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पहा. 14 वचन 16, मत्ते 16:14 मध्ये ते बोलले की ते बाप्तिस्मा करणारा योहान. काय म्हणत आहेत हे प्रभू? काही लोक तुला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणत आहेत, कित्येक एलिया म्हणत आहेत, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी असे म्हणतात. आज देखील येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये लोक अज्ञानी आहेत. येशू ख्रिस्त म्हणजे या जातीचा देव, त्या धर्माचा देव, या देशाचा देव, त्या लोकांचा देव. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, येशू कुठल्या जातीचा आणि धर्माचा देव नाही. येशू मानवाचा देव आहे. येशू सृष्टीचा देव आहे. येशू या भूतलावर प्रत्येकाचा वैयक्तिक तो देव आहे. तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानवाच्या तारणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आलेला देव आहे. तो तुमचे अश्रू आजही पाहतो. तो तुमचे बसणं उठणं जाणतो. तो तुमच्या हृदयातल्या गोष्टी जाणतो. शास्त्र सांगतं मनुष्यामध्ये काय वसतं याचं ज्ञान त्याला आहे. प्रवेशनं म्हटलेलं आहे तुझ्या अश्रू माझ्या बुद्धीत आहेत. पाऊल टाकणं तुझ्या हात आहे, सांभाळणं माझ्या हात आहे. तुझं उठणं बसणं मी जाणतो. आज ही गोष्ट लक्षात घ्या प्रियानो, तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीपेक्षा येशू ख्रिस्त मोठा आहे. तुम्ही कोणत्या संकटात आहात की ज्यामुळे भीती आणि चिंता तुम्हाला सतावत आहेत, काळजी करू नका. येशू ख्रिस्त त्या भीतीतून, त्या संकटातून सोडवण्यास समर्थ आहे. पण येशू ख्रिस्ताचं स्वरूप ओळखा, त्याचं सत्य आणि सामर्थ्य ओळखा. या लोकांना वाटलं फक्त तो बाप्तिस्मा करणारा आहे. या लोकांना वाटलं तो केवळ एलियासारखं पुरवठा करणारा, किंवा एलियानं काय केलं त्या विधवेला काय दिलं, तिचं मडकं, तेला पिठाचं मडकं आणि तेलाची कुपी आठवणे आशीर्वाद दिला. किंवा एलियाच्याद्वारे देव बोलला अनेक गोष्टीमध्ये. इर्मया, संदेष्टा. येशू ख्रिस्त असा फक्त बाप्तिस्मापुरता किंवा तारणापुरता किंवा संदेष्टा असं नाही प्रियानो, परंतु त्या लोकांनी हे कबूल केलेलं आहे की प्रभू लोक तुला, कोणी बाप्तिस्मा करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मया किंवा कोणी संदेष्टा असे तुला म्हणत आहेत. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला लोक काय म्हणतात याविषयी प्रभूला काही घेणं देणं नव्हतं. परंतु ज्या शिष्यांच्या समोर प्रभू येशू ख्रिस्तानं अद्भुत कार्य केलं, अंधयास दृष्टी दिली, लंगडे 38 वर्षाचा दुखणेकरी चालू लागला, मेलेला उठला, कुष्ठी शुद्ध झाला, हे सगळे ज्या शिष्याने पाहिलं, अनुभवलं, त्यांच्याकडून येशू ख्रिस्ताला ही अपेक्षा होती की तुम्ही मला ओळखला आहे काय. आज देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे प्रियजनांनो, एवढे वर्ष ज्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही सुरक्षित आहात, निरोगी आहात, समृद्ध आहात, सर्व बाबतीत संपन्न आहात, तुमचं वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही ख्रिस्ताला ओळखला आहात काय? काय या लोकांसारखं मला बाप्तिस्मा प्राप्त झाला म्हणजे मी पश्चातापाच बाप्तिस्मा घेतला, तारण झालं, येशू तारणार आहे, एवढंच तुम्ही म्हणता का? देवाची वचनं सेवकांच्याद्वारे, बायबलद्वारे येतात आणि देव आमच्याशी बोलतो, फक्त एवढंच तुम्ही समजता का? देवानं आमची प्रार्थना ऐकली आणि आम्हाला पुरवठा झाला, घर बांधलं, नोकरी मिळाली, सगळं एवढंच तुम्ही परमेश्वर पुरवठा करणार आहात? एवढंच फक्त कबूल करून गप्प आहात काय? आज देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छित आहे, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला जी शिष्यांकडून अपेक्षा होती तीच आज तुमच्याकडून आहे की आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला प्रत्येकाला हेच विचारत आहे, जग मला काय म्हणतं यापेक्षा तुम्ही मला काय म्हणता, तुम्ही मला कशा प्रकारे संबोधता, कशा प्रकारे ओळखलेला आहे, हे महत्वाचं आहे. माझ्या प्रियानो, आज तुम्हापैकी अनेकांनी आशीर्वाद घेऊन पण, अभिषेक घेऊन पण, सर्व बाबतीत संपन्नता, समृद्ध होऊन पण तुम्ही ख्रिस्ताचं स्वरूप पाहण्यापासून,
ख्रिस्ताचं स्वरूप धारण करण्यापासून काही लोक अलिप्त आहात. त्यांना मी आज देवाचा सेवक सांगू इच्छितो, ख्रिस्ताचं स्वरूप धारण करा, ख्रिस्ताचं स्वरूप ओळखा. पेत्र काय म्हणाला? 16व्या वचनात शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येक व्यक्तीपासून हीच आशा आणि अपेक्षा आहे की आम्ही प्रत्येकानं येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे आमची कबुली असावी. कारण प्रभूनं म्हटलेलं आहे, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. तर प्रियानो, प्रभूचं वचन ऐकून जे आम्ही पाळतो त्यांचा होईल. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताला देखील भेटायला त्याची आई, बहीण, भाऊ दारात थांबले होते. पण प्रभू काय म्हणाला? जे माझे वचन ऐकतात आणि पाळतात ते माझे आई, बहीण, भाऊ, ते धन्य आहेत. आज तुम्ही जे प्राप्त करून घेतलेला आहात आशीर्वाद, ते तुम्ही ख्रिस्ताशी नातं सांगत असाल की मी आशीर्वादित आहे, मी विश्वासणार आहे, पण ख्रिस्त तुमच्याशी नातं सांगत आहे काय? आणि ख्रिस्तानं तुमच्याशी आपलं नातं सांगावं यासाठी तुम्ही तुमच्या मुखाची कबुली कशी आहे की दररोज भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये, शब्दात दिवशी भक्ती प्रार्थनेमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला झोपेत जरी जागं केलं तर तुम्ही हे कबूल करता का की होय, येशू ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे? आज तुमची अवस्था काय आहे? का लोकांच्या समोर सांगायला मी विश्वासणार आहे लाजत आहात? समाजापुढे, जगापुढे घाबरत आहात? माझ्या प्रियानो, आशीर्वाद घेऊन पण, क्षमा पाहून पण, येशू ख्रिस्त आहे, येशू देवाचा पुत्र आहे, ही जर कबुली आपल्या मुखामध्ये नाही तर प्रियानो, तुम्ही अजून ख्रिस्ताच्या स्वरूपापासून आणि ख्रिस्ताच्या सत्यापासून दूर आहात. आज मी तुम्हाला विनंती करत आहे, आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे की जसे पेत्रानं म्हटलं की प्रभू, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशू काय म्हटलं? येशू त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नाही तर माझ्या स्वर्गातील पित्यानं हे तुला प्रगट केलेलं आहे. येशू ख्रिस्ताला आनंद झालेला आहे की या पेत्रानं कबूल केलेलं आहे की येशू, तू देवाचा पुत्र आहेस, तू ख्रिस्त आहेस. मात्र म्हणून येशू ख्रिस्तानं आम्हाला पाहायला मिळतं, पेत्र, याकोब आणि योहान, जे बाकीचे दोघे शांत होते, त्यांना घेऊन तो डोंगरावरती गेलेला आहे आणि तिथून त्याचं स्वतःचं रूपांतर त्या ठिकाणी त्यांच्या समोर झालेलं आहे. आणि मग काय झालं? जो पेत्र डोंगराच्या खाली असताना जग काय म्हणतं हे सांगत होता, परंतु ज्या वेळेला येशू त्याच्याकडे वळला तेव्हा मात्र त्याच्या आत्म्यानं त्याच्या मुखाची कबुली आली की तू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेस. कदाचित अजून प्रभू त्या शिष्यांबाबत समाधानी नव्हता आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना डोंगरावर नेलेलं आहे आणि आपलं खरं स्वरूप दाखवलेलं आहे. माझ्या प्रियानो, तेव्हा पेत्र म्हणतो, प्रभू, तुम्ही इथं असावा ही योग्य आहे. मी 3 मंडप करतो, मोशासाठी एक, एलियासाठी एक आणि तुम्हासाठी एक. माझ्या प्रियानो, देव मंडपात राहत नाही, देव हृदयात राहणारा देव आहे, देव मानवात राहणारा देव आहे. शास्त्र सांगतं, हातानं बांधलेल्या मंदिरात परमेश्वर राहत नाही. या ठिकाणी पेत्राची जी संकल्पना होती ती मानवी होती. आज या जगामध्ये काय संकल्पना आहेत? देवासाठी मोठमोठी मंदिरं बांधली जात आहेत. नक्की मंदिर असावं, परंतु परमेश्वराचं त्या ठिकाणी आकृती किंवा आकृतीमध्ये तो देव राहत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला धमकावलेला आहे. आणि मग प्रियानो, तो तिथं पालता पडलेला आहे. बायबल सांगतो तेव्हा येशूने त्या स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. ते 3 शिष्य पालते पडले, फार भयभीत झाले. येशू त्यांना म्हटले, स्पर्श करून उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी डोळे वरून पाहिले, तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांच्या दृष्टीस पडला नाही. माझ्या प्रियानो, आज मी देवासेवक तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं स्वरूप या मत्ते 17 मध्ये येशूनं पेत्र, याकोब आणि योहानाला उंच डोंगरावर नेऊन दाखवलं. तेव्हा त्यांचे आत्मिक डोळे उघडले. तेव्हा त्यांच्या दृष्टीस येशू, मोशे आणि एलिया पडला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की खरोखर हा देवाचा पुत्र आहे, हा देवाचं स्वरूपाचा आहे. कारण त्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी आणि त्याची वस्त्रे प्रकाशासमान झालेली आहेत. प्रियानो,
या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या दुसऱ्या आगमनाविषयी जेव्हा योहानाला पात्म नावाच्या बेटावर दर्शन दिलं, तिथे आम्हाला पाहायला मिळतं, योहान लिहितो आणि म्हणतो, मी मागे वळून पाहतो तेव्हा मी एक वाणी ऐकली, ती म्हणाली लिही. आणि जी वाणी त्यानं ऐकली ती 7 मंडळाला लिहिण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलेलं आहे त्या पात्म नावाच्या बेटावर. आणि तेव्हा देखील येशू ख्रिस्ताचं सत्य स्वरूप आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकात पहिल्या अध्यायात पाहायला मिळतं. प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये हा ख्रिस्त कसा आहे पहा. बायबल सांगतं, प्रगटीकरणाचं पुस्तक पहिला अध्याय 13 वचन 12 पासून, मजबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया, त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी पांढरी होती, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याचे पाय जणू काही भट्टीत असलेल्या जळजळीत सोनपितळीसारखे होते, आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते, त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तरवार होती, आणि त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझं ठेवून म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे, मरणाच्या वादोलोक्याच्या किल्ल्या मजवा आहेत. आज देवाचा सेवक या वचनातून तुम्हाला मी बोध केलेला आहे. परमेश्वराने आज तुम्हाकडे वचन पाठवलेलं आहे की येशू ख्रिस्त हे देवाचं स्वरूपाचा देव आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानवाला दर्शन देण्यास, तुम्हाला आणि मला आरोग्य देण्यास, तुम्हाला आणि मला क्षमा करण्यास, तारण देण्यास आलेला आहे. परंतु आज त्या येशूला आम्ही ओळखलं आहे काय? त्याचं स्वरूप आमच्या दृष्टीस पडलं आहे काय? पेत्र, याकोब आणि योहानानं उंच डोंगरावर प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप पाहिलं, पालते पडलेत. त्यांनी ओळखलं की येशू देवाच्या स्वरूपाचा आहे. नव्या करारात प्रगटीकरणाच्या पुस्तकात पात्म नावाच्या बेटावर योहानाला देखील जे दर्शन झालेलं आहे, तो म्हणतो, मागे वळून मी पाहतो, तो मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला, उरावरून सोन्याचा पट्टा घातलेला असं कोणी माझ्या दृष्टीस पडला. त्याचे जे मुख होतं ते सूर्यासारखं होतं, त्याचे डोके व केस पांढऱ्या लोकरीसारखे होतं. या ठिकाणी देखील येशू ख्रिस्ताचं स्वरूप योहानाच्या दृष्टीस पडलेलं आहे, आणि तो प्रभू त्याच्याशी बोललेला आहे, आणि तो म्हणतो, भिवू नको, जो पहिला व शेवटला तो मी आहे. मी मेलो होतो आणि युगाने जिवंत आहे. होय प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. तो आजही तुम्हाला दर्शन देण्यास, तो आजही तुम्हाला त्याच्या प्रकाशात आणण्यास, आजही तुम्हाला तो क्षमा करून जीवन देण्यास तो तयार आहे. आमची जबाबदारी आहे की आमच्या मुखाची कबुली महत्त्वाची आहे. पेत्र म्हणाला, हे प्रभू, तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा पुत्र आहेस. आज तुम्ही कबूल करत आहात काय की येशू देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त आहे? बायबल सांगतं, जो आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठावलं असा अंतकरणात विश्वास ठेवतो, त्याचं तारण होतं. आज तो येशू ख्रिस्त तुम्हाकडे पाहत आहे. तुमच्या मुखाची कबुली ऐकण्यास, तुमच्या अंतकरणातला आवाज ऐकण्यास आणि विश्वास पाहण्यास तो तयार आहे. एवढंच करा, आपल्या मुखानं कबूल करा की येशू प्रभू आहे, तो देवाचा ख्रिस्त आहे. तेव्हा त्याची दृष्टी तुम्हाकडे लागेल आणि तो तुमच्या दृष्टीस पडेल. देवबाप करो हा सर्व संदेश परमेश्वर तुम्हासाठी आशीर्वादित करो आणि त्याचं स्वरूप तुमच्या दृष्टीस पडो, त्याच्या स्वरूपाचं तुम्ही बनो आणि देवाचा सर्व अनुग्रह अभिषेक तुम्हाला प्राप्त हो. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या प्रिय नामात मी तुझा दास सेवक तुझा उपकार मानितो. हा मोलाचा संदेश ज्या ज्या प्रेषणाने आज ऐकला आणि प्रभू त्याने विश्वास ठेवला आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये तुझा नवा जन्म होऊ दे. राजा येशू, होय, तुझं मुख सूर्यासारखं तेजस्वी आहे, तुझी वस्त्र प्रकाशासमान आहेत. प्रभू येशू, जे दर्शन तू पेत्र, याकोब, योहानाला दिलं, जे दर्शन नव्या करारामध्ये तू मरणातून उठल्यानंतर पुन्हा येणार आहेस याबाबत दुसऱ्या आगमनाविषयी पात्म नावाच्या बेटावर योहानाला दिलंस, आज तेच दर्शन या जगाला प्राप्त होऊ दे आणि जे कबूल करू दे की येशू आदी आणि अंत, प्रारंभ आणि शेवट तू आहेस. माझ्या येशू,
तुझा प्रकाश, तुझं स्वरूप या सर्वांना दिसू दे आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.